खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो। शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म हा खऱ्या अर्थाने शून्यातून होत असतो मित्रांनो। परंतु व्यावसायिक क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत नितीनदादा पाटील, वाल्देश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत, त्यांची संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। आज आमच्या समेत समालोचक पाहतो प्रथमेश ठाकूर खऱ्या अर्थाने कल्याणवरून ते आलेले आहेत। प्रथमेश तुमचं कौतुक, करण कालन आपले कौतुक। सिद्धी करवले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संतोषदादा मडवी, गणेश पाटील आणि जयंत मडवी तर प्रदीप पाटील वाकलन या चारही व्यक्तिमत्वांना आम्ही आमचे प्रवीण म्हात्रे जय गावदेवी बुर्दुल क्रिकेट संघाचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात। यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। संतोष मडवी एकेकाली त्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलं। रमेश मडवी यांचे ते बंधू आहेत, स्वागत आहे तुमचं। सामन्याला सुरुवात बघा। नितलस क्रिकेट संघ संग्राम सज्ज आहे, पंचामचे जय पवार आणि त्यांचे संपूर्ण पॅनल रेडी आहे। देवांश 11 चिंचपाडा अर्जुन परदेशी आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आणि खेळाडू कक्षमध्ये बघा तुमचा समर्थक त्या कक्षमध्ये असता कामा नये आणि सामना सुरू असताना वर्तमान लढत जर मैदानात सुरू असेल आणि तुमचा खेळाडू चेअरमधून जर खाली जरी उतरला खुर्चीतून तरी तुम्हाला 2 धावाने दंडित केले जाईल। सिद्धी करवले गावातील पोलीस पाटील अविनाश मडवी यांचं आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे। देवांश चिंचपाडा क्रिकेट संघनायक अर्जुन परदेशी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करा। यू सेंड योर ओपनर बैट्समैन ऑन दी ग्राउंड। आपके आरंभिक जोडी मैदान में भेजे बघा। आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने धीरज दादा पाटील यांना खऱ्या अर्थाने आमचे धीरज असतील, त्यानंतर आमचे नितेश दादा असतील, खऱ्या अर्थाने यांना सातत्याने ते फोकस करत असतात। निश्चित स्वरूपात सातत्याने या स्पर्धेसाठी एक खूप मोठा योगदान आपण पाहतो। संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांचा आमचे निखिल दादा धीरज यांचे बंधू आमचे प्रवीण म्हात्रे असतील खऱ्या अर्थाने, त्यानंतर आपण इथे पाहतो सागर पाटील, सर्व जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करू। सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे। सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी। संग्राम 11 नितलस क्रिकेट संघ इथे मैदानामध्ये खऱ्या अर्थाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः त्यांना क्षेत्ररक्षण करण्यासाठी ते प्राचारण करण्यात आलेलं आहे। नाणेफेकीचा उजवा कौल देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायक अर्जुन परदेशी आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। बघा आता बक्षिसांची अनाउन्समेंट सुद्धा आम्ही ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आम्ही सूचित करतो। समालोचक असतील आम्ही निवेदकाच्या भूमिकेत आहोत। एखादे बरं षटकार विकेट हॅट्रिकसाठी चौकार हॅट्रिकसाठी जी बक्षिसाची अनाउन्समेंट होईल, सामना वर्तमान लढत षटक सुरू असताना खऱ्या अर्थाने आम्ही ती करणार नाही, दिलगिरी व्यक्त करू, कारण ही स्पर्धा मानाची आहे। खऱ्या अर्थाने षटक संपल्यानंतर तुमचा 1 वेळा नव्हे तर आम्ही 4 वेळा उल्लेख करू खऱ्या अर्थाने, परंतु षटक वर्तमान लढत चेंडू फेकत असताना मैदानामध्ये तेव्हा मात्र तुमच्या खऱ्या अर्थाने बक्षिसाचा इथे उल्लेख केला जाणार नाहीये। या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर वाल्देश्वर एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय नितेश दादा पाटील यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे। आता आपण यापूर्वी करण कालन यांचा आवाज ऐकला, आता बोलूया आपण प्रथमेश ठाकूर मॅन फ्रॉम कल्याण, प्रथमेश यांच्याकडे बोलूया। प्रथमेश खेळ स्टार्ट, बोला गणपती बाप्पा। क्या बात आहे। आणि अगदी दमदार निवेदन सातत्यानं आपण संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये ऐकत असतो। आमचे सर्वांचे लाडके महागुरु MD गडगे सर यांचं दमदार निवेदन आपण ऐकतोय आणि करणजी खान आपला देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। ऑनगोईंग मॅच कडे लगेचच आपण वळणार आहोत। स्पर्धा अतिशय मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण अनुभवतोय आणि दुसऱ्या रजनीतली आज दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते। संग्राम 11 नितलास विरुद्ध देवांश 11 चिंचपाडा। 2 संघांमध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल। चिंचपाडा टीम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला। व्हाट अ क्लासिकल शॉट इट वॉज
टेरिफिक शॉट, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट करत असताना. हा येतोय कव्हर ड्राईव्हचा देखना नजाकत न भरले. अप्रतिम अप्रतिम संगीत करतर याच दरम्यान शंकर बैलाचे मालक ऋतिक पाटील यांचे ते शुभागमन झालं. या ऋतिक दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बैलगाडा शर्यत म्हटलं की समोरच अगदी या गावाला लागून बुर्दुल गावाला लागून उसाटणे गाव आणि वाघोबा मैदान उसाटणे ठाणे रायगड शर्यत प्रेमींना मात्र एकत्रित आणणारं ते मैदान आपण पाहतोय. आवाज देखील ऑन साईडला वळवला गेला. फटका सुंदर आहे. एकच धाव इथे मिळेल. अगदी पहिला जो चौकार आपल्याला पाहायला मिळाला क्लासिकल चौकार होता आणि येस समालोचकाचा शब्द मुखातून शब्द निघावा आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर ते दाखवावं असं टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतं. प्रामाणिक प्रयत्न त्यांचे नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर टेलिकास्ट, काय क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त सुरुवात झाली. धावसंख्या 5. अतुल रोहनसाठी हा चेंडू होता. यावेळेस देखील गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. चाललाय चेंडू गॅपमध्ये पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक चौकार. अगदी अप्रतिम संगीत जसं आम्ही उल्लेख केला की वाघोबा मैदान उसाटणे आणि तसं बैलगाडा संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आणि येत्या 25 तारखेला वाघोबा मैदान सजणार आहे. कारण बैलगाडा शर्यत तिथे नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अतुल कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती त्याचा विरोधात चौकार आपण पाहिला बॅटर अर्जुन परदेशीच्या बॅटमधनं आणि त्यानंतर सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन पाटील आला. त्यानं देखील चौकार लगावला. रोहन परदेशीच आहे. त्यानं देखील एक चौकार लगावलाय. त्यानंतर डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न लावरपील बॅट चेस घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार असं प्रत्युत्तर दिलंय. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. विकेटचं पतन 9व्या धावसंख्येवर लागणारा धक्का पहिला देवांश स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला. उसाटणे यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये दादा आपलं स्वागत आहे. देवानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. सभापती आदरणीय सुरेश पाटील साहेबांचे ते सुपुत्र आहेत. त्यानंतर किरण म्हात्रे, बली भोईर काकडवाल आणि गणेश पाटील बुर्दुल या चारही व्यक्तिमत्वांचं सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. दर्शित 11 काकडवाल विरुद्ध वीर बजरंग शिरडोन या दोन संघांमध्ये. आणि वीर बजरंग शिरडोन म्हटले की आमचे सर्वांचे लाडके भरतदादा पाटील. त्यांना देखील मी विनंती करेन दादा या आमच्या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खुला टाकला होता अतुलनं मात्र इथे कमबॅक केला. शेवटच्या बॉलवरती मात्र यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट केला बॅटरला. कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाही. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. ॲट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक पहिलं संपन्न. सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकाल का सुंदर टेलिकास्ट बर्ड आय व्ह्यू झाला म्हटलं जातं. खरं तर ड्रोनच्या माध्यमातून रजनी क्रिकेटमध्ये जेव्हा फ्लड लाईट्स ऑन झाल्याच्या नंतर हे मैदान किती सुंदर दिसतंय. आय थिंक काल उद्घाटन सोहळा निमित्त जेव्हा ड्रोन आकाशात उडवला गेला होता आणि त्याच दरम्यान एकविरा इव्हेंट्सनं टिपलेलं हे क्षणचित्र आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं. सौभाग्यवती स्नेहा नितेश पाटील, सरपंच चषक नितेशदादा पाटील यांचं महत्त्वपूर्ण योगदान आणि खरं तर आमचा आधारस्तंभ नितेशदादा पाटील यांचं कौतुक आहे. मानाची सन्मानाची दमदार स्पर्धा आणि टेलिव्हिजन स्क्रीनवर त्यांना तुम्ही पाहू शकाल. आई एकविरा इव्हेंट्स म्हटलं की नो डाऊट अगदी अप्रतिम क्वालिटी विथ क्लिअरिटी आमचे संदेश दादा असतील, मॅन फ्रॉम सुकापूर.
याच दरम्यान प्रशांतजी म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं. आमचं कोळेगावचं त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं. हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकही धाव इथे मिळत नाहीये. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. प्रमोद पावशांना आपण पाहतोय. खरं तर टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला देवांश स्पोर्ट्स चिंचपाडानं आणि अगदी पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा लागला धावफलकावर. डॉट बॉलनं सुरुवात केली प्रमोद. यापूर्वीचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न तो झाला होता, पण यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्यास सफल राहिले फलंदाज. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपण पहिला सिंगल मिळाली. या सिंगलने धावफलक मात्र डबल डिजिट मॅजिक फिगरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्टील सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. मिस्टर पी प्रमोद पावशे गोलंदाजी मार्कवर. पार्थ हा चेंडू असेल. साडा ऍक्शन येत आहेत. लाऊड अपील आणि यस पंचांची सहमती देखील मिळाली. गोलंदाजाला विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. पायचीच्या स्वरूपात लागणारा धक्का दुसरा. अवघ्या 10 या धावसंख्येवर देवांश 11 चिंचपाडाला. सरचे स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत परदेशीला आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज विनीत परदेशी दाखल होता मैदानात. इम्पॅक्ट इन लाईन, हिटिंग विकेट्स, हिटिंग ऑफस्टम्प. खरं तर ऑफस्टम्प वरती हा बॉल. योग्य निर्णय पंचांचा. पुन्हा एकदा यावेळेस गोळा टाकलाय. अनप्लेबल यॉर्कर. सुंदर गोलंदाजी प्रमोद पावशेची आपल्याला पाहायला मिळते. पावशेचा पलटवार सध्याचा घडीला या मॅच मध्ये आपण पाहतोय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. बघा जसं हे साइडम ऍक्शनने बॉल टाकतात अगदी श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगाची आठवण येते आणि अगदी त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना प्रमोद पावशे यश मिळते त्यांना. आणखी एक चांगला चेंडू आणि यष्टांचा वेध घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. तिसरा धक्का अवघ्या 10 या धावसंख्येवर. देवांश 11 चिंचपाडा संघ मात्र आता या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला. मार्कवर ऍक्शन रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस अगदी कोला टाकला. यष्टांचा समोर चेंडू होता आणि डायरेक्टली जाऊन हिट झाला लेग स्टिकला. आणि येस कोणत्याही प्रकारे फलंदाजा तुम्ही हावभाव पहा. स्वतःवरती नाराज आहे पूर्णपणे की अगदी यॉर्कर चेंडू आणि खेळायचा कसा हा प्रश्न फलंदाजाला पडला. त्या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता चेंडू निघून गेला आणि लागला यष्टांवरती. त्या दरम्यान तिसरा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केल्या प्रमोद पावशेनं इम्प्रेस केलंय. व्हॉट अ इम्प्रेसिव्ह स्पेल बाय प्रमोद पावशे. न्यू बॅटर बॅटची बाहेरची कडा लागली. थर्ड मॅन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गुड स्टॉप. चांगल्या प्रकारे अडवलं गेलं चेंडूला. दरम्यान षटक क्रमांक 2 देखील संपन्न झालंय आणि फक्त दुसरं षटक संपलं नाहीये, हे दुसरं सफल षटक पूर्ण झालंय ते प्रमोद पावशेचं, ज्यामध्ये त्यानं उगी एकच धाव खर्च केली आहे आणि तब्बल 2 विकेट त्यानं मिळवल्यात. आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेलके यांनी पूर्णतः कव्हर केलेलं आहे. आमचे नितेश दादा एकच वादा बुर्दुल गावचा नितेश दादा, त्यांची एक संकल्पना खऱ्या अर्थाने प्रथमेश ज्या प्रकारे खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला भारत देशाला ज्याने एक संदेश दिला, हे मिसाईल मॅन अर्थात भारत देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न या रत्न पुरस्काराने सन्मानित असणारे डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी जगाला संदेश दिला की उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. स्वप्न बघितलं होतं वालदेश्वरी एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय नितेशदादा पाटील, त्यांचे बंधू खऱ्या अर्थाने निखिल यांनी जयगाव देवी क्रिकेट संघ बुर्दुलने, मात्र ते स्वप्न आता मात्र ते पूर्ण होत आहे. O2 प्रथमेश.
अतुल पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलात आणि खरं तर हा निर्णय आश्चर्यचकित करणारा असू शकतो प्रेक्षकांसाठी, कारण अगदी आपण पाहिलं तर येस व्हाईट बॉल आलाय संदेश दादा. खरं तर यापूर्वी आपण पाहिलं प्रमोद पावशीनं उग्या एका धावाचं षटक हाताळलं होतं. असं वाटलं की तो सेकंड स्पेलमध्ये कंटिन्यू होईल, बट नाही, कॅप्टनने विश्वास दाखवला अतुलवर आणि पुन्हा त्याला इन्व्हाइट केलं आणि त्यानं व्हाईट बॉलनं सुरुवात केल्या. धावफलक 11वर सध्या आपल्याला पाहायला मिळेल, 11 रन्स ऑन बोर्ड. आणि बा मात्र 11 म्हणजे 11 ऑक्टोबर 1993 हार्ड हिटिंग हार्दिक पांड्याचा वाढदिवस, ते 11 धावा धावफलकावर लागल्यात. ऑन साईडला वळवला, बॅटची कालची कडा लागली आहे, प्रॉपर बॅटचा मिडल होत नाहीये बॉल. खरं तर कोणताच फलंदाजाला इथून मात्र आपण पाहिलं जो पहिला चौकार आला त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाज स्ट्रगल करताना तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळाले, धावा बनवण्यामध्ये असमर्थ राहिले. हे आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये भाया मात्रे, दिज नितीन आणि नक्कीच आमचे एकविरा इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश दादा शेळके यांना आपण पाहू शकाल. आणि सोबत गुणलेखक जतीन गोंधळी देखील आहेत, मॅन फ्रॉम उसाटणे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळेस फटक्या चांगल्या एनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न, पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे अतिरिक्त नुकसान काही होणार नाहीये. एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावफलक आता चालणार नाही, पण कुठेतरी विकेट वाचवणं देखील गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला कुठेतरी त्या विकेट वाचवण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी संयमी खेळ दाखवण्याची सुरुवात केलेली आहे. अर्जुनला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनवरती आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अतुल होतोय सज्ज. क्या बात आहे, इंटरनॅशनल लेवल टेलिकास्ट ज्या प्रकारे उल्लेख केला करण सरांनी, अतिशय सुंदर टेलिकास्ट. पण दरम्यान फटका चांगल्या, 2 फिल्डर धावल्यात, अडवल्या चेंडूला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि धावफलक या दुहेरी धावेच्या मदतीने पुढे टीमची टोटल आमचे बाया मात्रे आम्हाला सांगतील येऊन पोहोचली आहे 15 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओ ब्युटिफुल फिल्डिंग, थोडं फंबल झाले होते आउटफील्डमध्ये कारण भरपूर वेगानं तिथे आले होते फिल्डर. सुंदर टेलिकास्ट आहे, क्या बात आहे, अगदी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. यावेळेस टॉस झाला, रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. गुडलेन स्पॉटवरून कुठेतरी हलका टेक ऑफ होताना चेंडू पाहिला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे आश्चर्यचकित करतात गोलंदाज देखील फलंदाजाला. आणि अशी गोलंदाजी तुमच्याकडे जेव्हा व्हेरिएशन्स असतात तेव्हा मात्र फलंदाजाला विचार करण्यासाठी तुम्ही भाग पाडता. सध्याच्या घडीला मैदानामध्ये सगळे बॅटर्स भरपूर डिफिकल्टीज फेस करतात. हा देखील चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, क्या बात आहे, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. का इम्प्रेस केलं अतुलनं, पूर्णपणे व्हेरिएशन्स बदल त्याच्याकडे. कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस म्हटलं जातं. सातत्य हा विजयापर्यंत पोहोचण्याचा एक सोपा मार्ग आहे, पण त्या सोपा मार्गावर चालण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात ते त्या खेळाडूला जाऊन विचारा. आणि खरं तर सातत्य राखलंय अतुलनं, विविधता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस थोडा पुढे राहिला चेंडू करता फुल लेंथ मध्ये कन्वर्ट करून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डरचं आय थिंक थोडं लागलंय तिथे, दुखापत झाली आहे. प्रमोद पावशे तिथे आहे, त्यापूर्वी ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली. पाहता पाहता तिसरं षटक देखील पूर्ण झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सध्या ज्यांनी मागे बॉल कलेक्ट केला आमचे अभिजित बोपी. खरं तर त्यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमतः अभिजित, तुला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. आणि खरं तर वाढदिवस आहे तो सेलिब्रेट न करता, हा क्रिकेट आमच्यासाठी सर्व काही आहे. माझ्या गावाची, माझ्या संघाची आज मॅच आहे, पण मला खेळायचं आहे, त्या जिद्दीनं तो मैदानामध्ये आलाय. क्या बात आहे. सध्या डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याचं कारण स्कोरबोर्डवरती नजर टाका. 3 ओव्हर नंतर अवघ्या 16 झाल्यात. मेगा शो, मेगा इव्हेंट, सरपंच चषक आणि आमचे सर्वे सर्वा नितेश दादा पाटील स्क्रीनवर. त्यांच्या माध्यमातून हा महाकुंभमेळा क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळतोय. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवरता गोलंदाज ओमकार पाटीलला आपण पाहणार आहोत. संग्राम 11 नीतलस संघासाठी. संग्राम 11 नीतलस बनाम देवांश 11 चिंचपाडा, 2 संघांमध्ये. आणि फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय, पायात जणू काही बेड्या घातल्यात अक्षरशः. आणि खरं तर ज्या प्रकारची गोलंदाजी होते, फलंदाज देखील आता अक्षरशः विचार करतायत की खेळायचं कसं आहे, बॅटिंग कशी करायची आहे. दुविधा मनस्थितीमध्ये आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी, ओपी, ओव्हर पॉवर, ओमकार पाटील. पाटीलची पॉवर तुम्हाला पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअपनं सध्या तो गोलंदाजी करतोय. खोला टाकण्याचा प्रयत्न होता.
तिथे मात्र ड्राईव्ह केला गेला, फिल्डर उपस्थित आहे, थोडे फंबल झालेत, बॅकअप आहे, पण 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. आउटफील्डमध्ये फिल्डिंग करताना बघा, फर्स्ट ॲक्शनमध्ये चेंडू कलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण अगदी आउटफील्ड खूप फास्ट आहे. या क्रीडांगणाची ही खासियत राहिली आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही आउटफील्डमध्ये फिल्डिंग करता तेव्हा पहिल्या ॲक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. फंबल झाले, 2 मिळाला, धावसंख्या 18. डकआउटमधून कोणत्या प्रकारे आवाज देऊ नका, मॅनेजमेंटची सूचना आहे. थांबून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईड बॉल. अंपायरचा इशारा आला अवांतर धावेचा. ऑफ स्टंपचा बराच बाहेर चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अचूक निर्णय पंचांचा आपण पाहतोय. यावेळेस देखील मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, फोर्स करायचा होता पॉइंटला आणि बड्डे बॉय अभिजित बोपीने झेल टिपला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा धक्का 4था 19 या धावा संख्येवर बॅटिंग करताना. येवले रोडपाले आणि गोटराम ठाकूर खिडूकपाडा या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही वादलेश्वर इंटरप्राइजेसचे मालक आदरणीय नितीनदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं आम्ही ते सरसे स्वागत करत आहोत. भट्टी बॉय सन्माननीय दत्तू म्हात्रे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. दादा या व्यासपीठावर आपलं जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने स्वागत आहे. 3.4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5.18 ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस देखील स्क्वॅक कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफस्टंपच्या बराच बाहेर कुठेतरी गोलंदाजाला आपण पाहतोय लाईन आणि लेंथ मध्ये सुधार करावा लागेल. यापूर्वी ओमकार पाटीलचे जे 4 चेंडू होते ते अप्रतिम होते. यावेळेस देखील भरपूर बाहेरून चेंडू आपण पाहतोय. अपिश खेळलेत, फटका हवेत खेळलाय, फिल्डर नाहीये, वॅकेंट एरिया मधून बॉल ट्रॅव्हल झाला मागे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स ओव्हर दी लाईन. सरपंच चषक चौकार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. याच गोष्टीचा आम्ही यापूर्वी उल्लेख केला की जेव्हा MD गडगे सर अर्थातच महागुरू आमच्यासोबत व्यासपीठावरती असतात तेव्हा मात्र समालोचकांना कोणत्याही प्रकारे ताणतणाव राहत नाही. कट करायचा होता चेंडू, तडमान ऍक्शन मध्ये आलाय आणि एक धाव पूर्ण देखील झाले. सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र आपण पाहतोय 25 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 पूर्ण झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 25 धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदल्यामध्ये. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर. बॅटिंग करते पूर्वार्धा टीम देवांश 11 चिंचपाडा. सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचा अंतिम दिवशी खऱ्या अर्थाने फायनलच्या दिवशी या स्पर्धेकरता आगमन होणार आहे. आपण निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असेल दर्शित 11 काकडवाळ विपक्षे वीर बजरंग शिरडोन अर्थात भरत पाटील यांचा संघ असेल शिरडोन. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचे आहे. येस, नेक्स्ट मॅच देखील भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. क्लॅश ऑफ टायटन्स. खरं तर एका बाजूला मलंगड विभागातील दादा संघ काकडवाल, त्यांच्या विरोधामध्ये कल्याण डोंबिवली विभागामधील दमदार संघ शिरडोन आणि वेलकम सुयोग पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत. निखिल पाटील आमचे संपूर्ण शिरडोन संघ ते दाखल होतोय व्यासपीठावरती. खरं तर काकडवाल संघचे बली भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. बलशाली फटके ज्यांचे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात. साहिल गोलंदाजी मार्कवर, डेड बॉल पंचांनी सांगितलंय. 4 षटकांच्या अखेरीस 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलक पूर्वार्धात बॅटिंग करताना देवांश स्पोर्ट चिंचपाडा. सुंदर चेंडू, कोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर एक्झिस्ट. येस, डेफिनेटली साहिलने सांगितलंय का नाही. अगदी सुंदर चेंडू. येस, कोला टाकला होता, परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच यष्टीरक्षक बिहाइंड विकेट आपण पाहतोय.
दिनेश पावशेला त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. बिहाइंड विकेट कोणती मिस्टेक करत नाहीयेत. अगदी योग्यरित्या यस्तांच्या मागे ते चेंडू हाताळतात, कॅरी करतात. यावेळेस देखील बॅटची आतली काढा लागली. फाईन लेग ऍक्शन मध्ये आला, अडवलं चेंडूला. विकेट कीपर जरी बीट झाले तर कठीण आहे. जेव्हा बॅटची इन्साइड लागते, चेंडू बाहेरून जातो फाईन लेगच्या दिशेनं, तेव्हा मात्र कलेक्ट करणं थोडं कठीण असतं. कारण ऑलरेडी विकेट कीपर तुम्ही पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर नक्कीच शफल झाले होते बॅट्समन सोबत. त्यामुळे तो अनुमान लावणं थोडं कठीण असतं. जेव्हा राऊंड द लेग्स बॉल येतो तेव्हा अनुमान लावणं कठीण असतं. साहिल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवरती बॅटर हरेशला आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल साहिल. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या मिडल चेंडू येत नाही. खरं तर चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क हवाय तो होत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी फलंदाजांना अडचणी येत आहेत. धावत संख्या बनवण्यासाठी पूर्वार्ध सुरू आहे खेळाचं. धावफलकावरती हव्या तशा धावा देवान स्पोर्ट्स चिंचपाड्याचा बनल्या नाही आहेत. आतापर्यंत अवघ्या 27 धावा आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये कुठेतरी 2 मोठे फटके नितांत गरजेचे असतील देवांश 11 चिंचपाडा संघासाठी. पुढचा बॉल साहिल. सुंदर गोलंदाजी केली अद्याप. पहिल्या 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. लॉफ केलाय, फिल्डर आहे तिथे आणि आता एक्झॅक्टली काय घडलंय, त्यांचा डोक्यावरून चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक या इनिंग मधला खरं तर संघर्ष करणारा षटकार. स्वागत आहे. यावं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर क्षेत्ररक्षक तिथे होते. राहुलला आपण तिथे पाहिलं. एका क्षणासाठी ते देखील घाबरले की एक्झॅक्टली बॉल चाललाय कुठे. फ्लडलाईट क्रिकेट जेव्हा चेंडू वरून येतो आकाशातून तेव्हा त्याचं अनुमान लावणं कठीण असतं. पण शेवटच्या बॉलवर रनआउटच्या एक चेंडू शिल्लक आहे. खरं तर सेकंड लास्ट बॉल होता आणि धावचीच्या स्वरूपात विकेट इथे मिळाली आणि दरम्यान येस धाबा संख्येवरती एक नजर टाकूया. 34 धाबा 34. एकत्रित परिवार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. शिरडोन आणि काकडवाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवर साहिल जाणं भरपूर इम्प्रेस केलं. तसं अगेन्स्ट एक बाउंड्री जरूर आली बट कमबॅक त्याने देखील करून दाखवला. हलकीशी अपील झाले पंचांकडे. आत्मविश्वासाची थोडी कमी जाणवली आणि शेवटच्या बॉलवरती पंचांचा इशारा आला. बॅटकट आहे नाही, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 5 व पूर्ण डाव संपला पहिला आणि पहिला डावा अखेरीस 30 चेंडूमध्ये 35 बनवल्या गेल्या आणि 36 धावांचं हे टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. 36 टार्गेट असेल 36 धावांचं. त्यापूर्वी टॉस साठी आपण पुन्हा एकदा जाऊया. आमचे महागुरु अर्थातच MD गडगे सर. तर निश्चित स्वरूपात दिलीप पाटील बुर्दुल आणि गणेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. बालदेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय नितेशदादा पाटील, त्याचबरोबर आमचे धीरज दादा यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. नाणेफेक इथे केली जात आहे. दर्शित 11 काकडवाल विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वीर बजरंग शिरडोन संघनायक या नाणेफेक इथे केली जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान सुद्धा करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान श्याम पाटील उसाडणे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. श्यामदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. श्याम मात्रे उसाडणे यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात धीरजदादा आपण त्यांचा निश्चित स्वरूपात आमचे निखिल दादांच्या शुभास्ते त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. त्यानंतर शरद पाटील नितलस दादा या आपल्याला नाणेफेक करायचे आहे. शरद पाटील नितलस यांचा सन्मान इथे केला जाईल. त्याचबरोबर संतोष येवले रोडपाली आणि गोटीराम ठाकूर खिडूकपाडा, गोटीराम ठाकूर खिडूकपाडा, संतोष येवले रोडपाली ज्यांचं आता व्यासपीठावर आगमन झालं, आपला सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी आपण इथे नाणेफेक करणार आहोत. निश्चित स्वरूपात दिलीप दादा पाटील बुर्दुल दादा या आपल्या शुभ हस्ते शिरडोन विपक्ष काकडवाल संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत.
तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. तत्पूर्वी घ्या आमचे येवले दादा आणि त्याचबरोबर सन्माननीय आहे गोटीराम ठाकूर आणि संतोष येवले रोडपाली या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा आहे. स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. काकरवाड क्रिकेट संघ बलीभोईर दर्शित 11 या तुम्ही नाणेफेकीसाठी प्रतिस्पर्धी शिरडोन क्रिकेट संघ वीर बजरंग इथे उपस्थित आहे. बघा प्रवीण मात्रे आम्हाला सूचित करतात बुर्दुल की काकरवाल क्रिकेट संघासाठी आज शेवटचा पुकार असणार आहे. त्यानंतर दिलीप दादा या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. बुर्दुल गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान आमचे खऱ्या अर्थाने निखिल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि दत्तू म्हात्रे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दत्तू म्हात्रे या दादा आपला सन्मान इथे केला जाईल. काकडवाल क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकारा आहे. दिलीप पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. या दत्तू म्हात्रे एक गणेश पाटील या व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान वालदेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स या जनार्दन पाटील नारायण शेठ पाटील यांचे बंधू आहेत. खऱ्या अर्थाने बघा बंधू प्रेम आमचे जनार्दन पाटील यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. बलीभोईर काकडवाल प्रवीण मात्रे यांनी तुम्हाला सूचित केलेलं आहे जर चेंडू विकेटवर जर आदळलं चेंडू यदा कदाचित चेंडू फेकलं गेलं तर तुम्हाला मात्र इथे त्या संघाला दंडित केलं जाईल. खेळ स्टार्ट असेल यापूर्वी आपण आवाज ऐकला प्रतिमेश ठाकूर यांचा आवाज. आता आपण करण कालर यांच्याकडे कंटिन्यू बोलूया. करण ओ टू करण. थँक्यू सो मच MD गडगे सर महागुरू आणि त्याचबरोबर प्रथमेश. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील अर्थात सरपंच चषक 2024 हे पर्व दुसऱ्या दर्जाचा खेळ सुरू आहे आणि दुसरी मॅच देखील आपण पाहतोय जिथे लक्ष आहे 36 धावांचं. व्हेरी फास्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला सीमा पार सुरुवात दमदार पहिला षटकार. त्याचबरोबर लेट्सम प्लेयर वाखणचे मोतीरामजी भोईर यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आपण जर या स्पर्धेमधला लो स्कोर बघितला तर तो पहिल्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला 31 धावा ज्या रोडपाली संघाने बनवल्या होत्या जनुमान दातिवलीच्या विरुद्ध आणि हायेस्ट स्कोर आपण बघितला जनुमान निळजेचा तो 81. पुन्हा डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफचा फिल्डर पाहतोय पाहतच राहील म्हणला प्रेक्षक. धावा 6 षटकार. जे काही समालोचकाला हवंय ते आमच्या स्क्रीनवरती संदेश दादा शेळके उपलब्ध करून देतात. हलकी अपील होती मात्र इथे आपण बघितला नॉन स्ट्रायकिंग इंटा डायरेक्ट हिट्स प्रयत्न अंपायरचा लेग बायचा इशारा. JP पॅनलचे सर्व ऑल इंडिया 40+ लीग तुम्हाला पाहायला मिळाली. तर लीगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मॅनेजमेंटमध्ये राहिली जय पवार सरांची. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शेखरजी हिरगुडे सरांना मॅन फ्रॉम कल्याण आणि त्याचबरोबर हेमंत शेट्टी सर सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बॅटचा चेहरा बंद करायचा होता व्यवस्थित. इथेही कनेक्शन नव्हतं पण शॉर्ट मिड विकेटला वॅकंट एरियामध्ये बॉल होता. सिंगल इथे मिळते. स्कोरबोर्डचा प्रेशर नाही. संग्राम 11 नितलस या संघाला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये 36 धावांचा चेस सुरू आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये 12 धावा. प्रतीक सांगडेचा बॅटमधून 4 मध्ये 10 राहुलचा बॅटमधून 1 या षटकातील असेल शेवटचा चेंडू. ऑन साइडला खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेट सीमा पार. प्रतीकचा बॅटमधून आला षटकार. षटक संपन्न पहिलं. नाबाद 18.
आहे. त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन होतंय, ज्यांचा आवाज या रजनीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, MIDC बेल्ट असेल या विभागातील एक नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ वल्लभ प्रवीणजी टेंबे सर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू. संग्राम 11 जयनुमान नितलस ही संपूर्ण टीम तुम्हाला सध्या पाहायला मिळते. प्रमोद पावशे, अतुल काठे, साहिल दरे, प्रतीक सांगडे, राहुल काठे, संकेत पावशे, दिनेश पावशे, कुणाल भोईर, ओमकार पाटील, सिद्धार्थ बोपे, अमोल दरे आणि विकास पावशे सध्या ही स्क्रीनवरती तुम्हाला प्लेइंग 12 आपण पाहतोय स्क्रीनवरती. धावफलकावरती आपण जर बघितलं तर त्या 18 या आकड्यावरती आहे. एखाद्या तहानलेल्या माणसाला पाणी देणं, एखाद्या भुकेल्याला अन्न देणं आणि जेव्हा स्कोअर ऑफ दी विकेट आमचं कॉमेंट्री बॉक्स असतं तेव्हा एखाद्या कॉमेंटेटरला कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन देणं यापेक्षा पुण्यवान गोष्ट कोणतीही नसेल. त्याबद्दल सुनील दादा शेळके यांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन. कारण जेव्हा स्क्रीन कॉमेंट्री बॉक्समध्ये उपलब्ध असतात, स्क्वेअर ऑफ दी विकेट इथे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे इथून मैदानाकडे बघितल्यानंतर समजणार नाही की बॉल पडल्यानंतर कोणत्या बाजूला वळतोय. पण जेव्हा स्क्रीन असते कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकतात बॉल कसा टाकतोय गोलंदाज, तो कुठे फिरतोय आणि ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाजाने तो पुन्हा कसा मारलेला आहे. स्वीप केलाय, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं पण बॉलची मोठी एज घेऊन बॉल चालला डीप फाईन निघला हा चौकार. बॅकफुटला कट केलाय, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. टार्गेट 36 धावांचे, त्यामुळे आता फार चांगली बॅटिंग प्रतीकला जसं हवं तसे तो फटके खेळतोय आणि जसे बॉल येतात तसा मेरिटवरती देखील खेळतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. विनीत पाटीलला आपण पाहतोय, विनीत परदेशी माफ करा, सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, डाऊन दी लेग, इट्स विल बी वाईड. 56 षटकार, 63 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलेले. दुसऱ्याच रणजीचा खेळ सुरू आहे. काल आपण बघितले 6 सामने, आज हा दुसरा सामना आपण पाहतोय. समोर खेळला हेलिकॉप्टर पण तो लिफ्ट करता आला नव्हता व्यवस्थित, जमिनी समांतर बॉल गेला. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगल मिळते, सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 25 वरती. स्टील रिक्वायर्ड 11, 11 धावांची अजूनही गरज आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांना तुम्ही नुकतं स्क्रीनवरती बघितलं. खराब लाईन आहे, खराब लाईन, ऑन साइडला शफल क्रॉस हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय चौकार. नितेश दादाचा स्वभाव रॉयल, भल्या भल्यानं करतोय घायाल. त्याने बघा आमचे निखिल दादाचे मामा परिवार DA पाटील न्यू इंग्लिश स्कूल तोंडरे चेअरमन आदरणीय आहे अभिमन्यू दादा पाटील AD पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. समोर बॅटचा चेहरा उघडला, डीप स्वीपर कव्हरला येतोय. आणखी एक मादक सौंदर्य असलेला क्रिकेटचा हा फटका, फलंदाज राहुल काटे. पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि AD पाटील त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती विमलताई पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. तुमचं मी विद्यमान सरपंचा स्नेहाताई नितेश पाटील त्यांच्या परिवाराच्या वतीने आणि जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने स्वागत करत आहे. सुस्वागतम उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं. सरपंच चषक 2024च्या दुसऱ्या रजनीमध्ये माफक आता 3 धावांची गरज आहे. मॅचमध्ये बॉल शिल्लक आहेत 18. देवांश स्पोर्ट्स चिंचपाड अगेन्स्ट संग्राम 11. जयनुमान नितलं सॉफ्ट हँडने समोर खेळलाय आणि बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललेला. या मॅचमध्ये प्रेक्षकांच्या नजरा यासाठी नाही कारण हा सामना पूर्णपणे आपण पाहतोय तो संग्राम 11 जयनुमान नितलस आहे. त्याचं प्रमुख कारण डॉमिनेट करणारी बॉलिंग पहिल्या डावामध्ये केली अतुल काठे, प्रमोद पावशे, ओमकार पाटील, साहिल दरेने आणि त्यानंतर या धावसंख्येला चेस करत असताना प्रतीक आणि राहुलने अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे.
सो आता गॅपमध्ये बॉल चालला आणि तो पाहता पाहता सीमा रेषेजवळ अडवला जरी असला तरी धावा पूर्ण 2 झालेल्या आहेत. 36 सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम संग्राम 11 ज्योतिमन नितलसने 36 धावांनी हा सामना जिंकला. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात निविया या कंपनीचे बॉल या स्पर्धेमध्ये यूज करण्यात येत आहेत आणि बॉल कधी हरवला मला बॉल नवीनच देण्यात येईल. मॅच संपले. इट्स ओव्हर टू यू पोस्ट मॅच तर प्रेझेंटेशन. निश्चित स्वरूपात आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने एका बाजूला संग्राम 11 नितलास अर्थात भाया शेठ असतील, सचिन शेठ पाटील तोंडरे आणि शैलेश पावशे नितलास यांनी पुरस्कृत केलेल्या संघाचा इथे विजय झालेला आहे. संग्राम 11चा अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ देवांश 11 चिंचपाडा संघाने सहभाग घेतला सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये. आमच्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर वालदेश्वर एंटरप्राइजेस आदरणीय नितेशदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या वतीने जय गावदेवी क्रिकेट संघ बुद्रुल यांच्या वतीने आपला आभार. प्रशांत म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जाईल. परंतु या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि प्रमोद पावशे ठरतो या सामन्याचा हिरो, ज्याने एक षटक हाताळलं. 2 धावांच्या एका धावेच्या मोबदल्यात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तो प्रमोद पावशे एक्सपिरियन्सली क्रिकेटर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु प्रमोद पावशे. आणि प्रमोद पावशेला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. आजचे प्रमुख पाहुणे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर A.D. पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती विमलताई या आमच्या नितेशदादांचे मामा मामी परिवार आपलं स्वागत करतो आणि आपल्या शुभ हस्ते प्रमोदला खऱ्या अर्थाने सामनावीर या किताबाने त्याचा आपण इथे गौरव करावं. प्रमोद वेल डन प्रमोद. एक दमदार गोलंदाजी बघायला मिळाली. रेली परफॉर्मन्स व्हेरी वेल, बॉल वेल. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी. सामनावीर या किताबाने आपला गौरवविधी केला जाईल. हा समाजसेवक हरिचंद्र पाटील तुर्बे यांचं आगमन झालेलं आहे. दादा या व्यासपीठावर नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद शेठ पावशे यांचं आगमन झालेलं आहे. दादा आपण या व्यासपीठावर यावं. इथे प्रमोद पावशे याचा यथोचित सन्मान बघा A.D. पाटील सर आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे ऑर्गनायझर नितेश दादा वालदेश्वर एंटरप्राइजेस यांच्या शुभ हस्ते गौरव केला जात आहे. निश्चित स्वरूपात प्रमोद या विकेटवर जर आपला जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या माध्यमातून जी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला विकेट बनवली, खेळपट्टी बनवण्यात आलेली, तिथे तुला खऱ्या अर्थाने चांगली मदतगार साबित झाली. एकंदरीत ते विकेटबद्दल खेळपट्टीबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकशील? कसे काय आपण अनुभवलं?